Okay, so what are differential equation? Write down definition. Write down definition. It is a equation which consists of. It is a equation which consists of independent variable, dependent variable and differential coefficients For example, dy by dx plus p into y which is equal to q. राईट. हे बघा, आता याच्यात तीन गोष्टी पाहिजे. एक काय, इंडिपेंडेंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल अँड डिफरन्शियल कोएफिशियंट्स. जेव्हा आपण y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स लिहितो, so y is equal to means what? Y is a function of x. So what is x here? Dependent or independent variable? आपण कसल्या व्हॅल्यूज पुट करणार आहोत? एक्सच्या, आणि तुम्हाला करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज कसल्या भेटतील? y. याचा अर्थ काय? y ची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे? एक्सवर. सो y तुमचा काय झाला? डिपेंडंट व्हेरिएबल. ओके. अँड व्हॉट इज एक्स? इंडिपेंडंट व्हेरिएबल. राईट. सो या दोन गोष्टी क्लिअर आहे. व्हॉट इज इंडिपेंडंट व्हेरिएबल अँड डिपेंडंट व्हेरिएबल. सो आपण जो डेरिव्हेटिव्ह घेतो, सो याला तुम्ही जेव्हा डिफरन्शिएट करणार तेव्हा तुम्हाला टर्म काय भेटेल? dy बाय dx. सो ही जी dy बाय dx ची टर्म आहे, दिस इज व्हॉट? इट्स अ डिफरन्शियल कोएफिशिएंट. सो बेसिकली dy बाय dx म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, or derivative of dependent variable, right? Derivative of dependent variable. What is y? Y is dependent variable. So derivative of dependent variable with respect to independent variable, right? So या तीन गोष्टी ज्या पण इक्वेशन्स मध्ये असतील त्यांना आपण काय म्हणणार? डिफरन्शियल इक्वेशन्स. राईट. सो हे बघा, आतापर्यंत आपण दोन चॅप्टर्स बघितलेत. एक तुमचा डेरिव्हेटिव्हचा पार्ट होता आणि दुसरा काय होता? इंटिग्रेशनचा पार्ट होता. हां, फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू, लेट्स से आपण सिंपल एक्झाम्पल घेऊयात, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. हा तुमचा स्टार्टिंग पॉईंट आहे. राईट. दिस इज लेट्स से स्टार्टिंग पॉईंट इन द सेन्स इथे काय मेन्शन आहे? y इज अ फंक्शन ऑफ x. सो इथे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत. सो इथून जर तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं आहे, या सोल्युशनवरून जर तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं आहे, तर तुम्हाला काय यूज करावे लागतील? डेरिव्हेटिव्स. सो डिफरन्शियल इक्वेशन याचं काय बनेल? dy बाय dx इज इक्वल टू 2x प्लस 4 और dy बाय dx मायनस 2x मायनस 4 इक्वल टू 0. जेव्हा आपण इक्वेशन म्हणतो इक्वल टू 0 लिहितो आपण. सो दिस इज व्हॉट? दिस इज डिफरन्शियल इक्वेशन. हा तुमचा स्टार्टिंग पॉईंट होता. स्टार्टिंग पॉईंट काय होता? फंक्शन दिलं होतं. राईट. फंक्शनवरून तुम्ही काय फाइंड आउट केलं? डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट केलं. फंक्शनवरून काय फाइंड आउट केलं? डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट केलं युजिंग व्हॉट? डेरिव्हेटिव्स. आता हेच तुम्हाला जर रिव्हर्स करायचं आहे, फॉर एक्झाम्पल dy बाय dx इज इक्वल टू लेट्स से 2x प्लस 4 असं गिवन आहे. आता इथे फंक्शन नाही दिलेलं, इथे काय दिलं आहे?
डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे, याच्यावरून तुम्हाला फंक्शन लिहायचं आहे. याच्यावरून जर तुम्हाला फंक्शन बनवायचं आहे तर तुम्हाला काय यूज करावे लागतील? इंटिग्रेशन्स. सो इंटिग्रेशन्स बघा कसे यूज होणार, याला आपण सेपरेट करूयात. सेपरेट इन द सेन्स वायच्या टर्म एका साईडला आणू, एक्सच्या टर्म एका साईडला आणूयात. सो व्हॉट अबाउट डी वाय? डी वाय विल बी इक्वल टू 2x प्लस 4 इंटू वॉट? dx. इंटिग्रेट बोथ दी साईड. जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन करणार आहात याचं इंटिग्रल काय बनेल? व्हॉट विल बी इंटिग्रल ऑफ डी वाय? वाय. याचं इंटिग्रल काय बनणार? 2 इंटू एक्सचं इंटिग्रल काय बनणार? एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस 4चं इंटिग्रल काय बनणार? 4x प्लस सी. सो हा 2 आणि हा 2 काय होणार आहे? कॅन्सल. सो या दोन गोष्टी या चॅप्टरमध्ये आहेत, दोन पार्ट या चॅप्टरचे. पहिले तर आपण बघितलं की डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, राईट. सो डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? इट्स अ इक्वेशन कन्सिस्टिंग ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल. इंडिपेंडंट व्हेरिएबल जनरली काय असणार आहे तुमचं? एक्स. कशाने डिनोट करणार तुम्ही? एक्सने. डिपेंडंट व्हेरिएबल काय झालं तुमचं? वाय, राईट. अँड डिफरन्शियल कोएफिशियंट्स, राईट. आता हे डिफरन्शियल इक्वेशन्स तुम्हाला कसे भेटतील? युजिंग वॉट? डेरिव्हेटिव्स. सो दोन पार्ट या चॅप्टरमध्ये. एक तुम्हाला y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स दिलेलं असेल, तिथून तुम्ही काय फाइंड आउट करत आहात? डिफरन्शियल इक्वेशन. सेकंड पार्टमध्ये तुमचा स्टार्टिंग पॉईंट काय असेल? हां, दिस इज युअर स्टार्ट पॉईंट. स्टार्ट पॉईंट काय असणार आहे? डिफरन्शियल इक्वेशन. आणि डिफरन्शियल इक्वेशनवरून तुम्ही काय फाइंड आउट करत आहात? त्याचं सोल्युशन फाइंड आउट करताय किंवा फंक्शन फाइंड आउट करत आहात. तिथे तुम्हाला काय यूज करावे लागतील? इंटिग्रेशन, राईट. सो डिफरन्शियल इक्वेशन या चॅप्टरमध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्स पण अर्ध्या चॅप्टरमध्ये यूज करायचे आहेत आणि सेकंड पार्टमध्ये तुम्हाला इंटिग्रेशन्स यूज करायचे आहेत. ओके. सो आय थिंक तुम्ही डेफिनेशन लिहिली आहे. हां, सो नेक्स्ट पार्ट लिहा, ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. राईट डाऊन ऑर्डर. पहिले ऑर्डर लिहा, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, order of differential equation, and second degree of differential equation, degree of differential equation, right. दोन्ही पार्ट इम्पॉर्टंट आहे, याच्यावर क्वेश्चन कंपल्सरी एक विचारतात, राईट. हे बघा मी इथे दोन डिफरन्शियल इक्वेशन्स लिहितोय, त्याच्यावरून आपण समजून घेऊ व्हॉट इज ऑर्डर, व्हॉट इज डिग्री. So dy by dx plus x into sin x is equal to let's say 8. हे तुमचं एक डिफरन्शियल इक्वेशन आहे. याचे आपण लिहिणार आहोत ऑर्डर आणि याचे आपण लिहिणार आहोत डिग्री. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे, राईट. सेकंड एक एक्झाम्पल घेऊयात. आपण डेरिव्हेटिव्हजमध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघितले होते. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? हे बघा, जसं इथे तुम्ही काय फाइंड आउट केलं आहे? डी वाय बाय डी एक्स. पुन्हा या इक्वेशनला तुम्ही डिफरन्शिएट करू शकतात, बरोबर आहे का? त्यालाच आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, थर्ड ऑर्डर आहे डेरिव्हेटिव्हमध्ये पार्ट आहे. सो याला परत जर डिफरन्शिएट केलं तर डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय बनणार? डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर विल बी इक्वल टू 2xचा डेरिव्हेटिव्ह किती होणार? 2. 4चा डेरिव्हेटिव्ह 0, राईट. सो इथे मी सेकंड एक डिफरन्शियल इक्वेशन घेतोय ऑफ सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, फोर्थ ऑर्डर काही असू शकतं. प्लस लेट्स से ऐसा स्क्वेअर आहे, प्लस डी वाय बाय डी एक्स क्यूब प्लस लेट्स से वाय इक्वल टू 5, राईट. याची पण आपण काय लिहिणार आहोत? ऑर्डर अँड डिग्री, right. So what do you mean by order? Order of differential equation. Order of differential equation, it's a highest order derivative. Highest order derivative equation has, right. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म बघायची. हे बघा इथे या इक्वेशनमध्ये डेरिव्हेटिव्हची टर्म एकच आहे, दॅट इज वॉट डी वाय बाय डी एक्स. हा डी वाय बाय डी एक्स काय? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. या गोष्टी एकदम क्लिअर ठेवायच्या. सी व्हॉट इज डी वाय बाय डी एक्स? डी वाय बाय डी एक्स तुमचा काय झाला? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर, फर्स्ट काय म्हणतो आपण? ऑर्डर. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, दिस इज वॉट? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह,
राईट. सो याची ऑर्डर किती झाली 1, याची ऑर्डर किती झाली 2. डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब व्हॉट इज ऑर्डर 3. क्लिअर आहे का. ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मधल्या डेरिव्हेटिव्हच्या टर्म बघायच्या आहेत. त्याच्यामधली जी पण हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म असेल त्याला काय म्हणायचं ऑर्डर. राईट. आता या इक्वेशनमध्ये एकच डेरिव्हेटिव्हची टर्म आहे दॅट इज व्हॉट डी वाय बाय डी एक्स. ही कोणती डेरिव्हेटिव्हची टर्म आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर किती झाली, या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर किती झाली 1. क्लिअर आहे. कम टू दिस. याच्या डिफरन्शियलच्या टर्म्स कोणत्या, डिफरन्शियल कोइफिशियंट्स कोणते, 2 डिफरन्शियल कोइफिशियंटच्या टर्म आहे. एक आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. दुसरी टर्म काय फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दॅट इज डी वाय बाय डी एक्स. याच्यामधली हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म कोणती आहे सेकंडवाली, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर किती झाली 2. क्लिअर आहे का. राईट. गिवन इक्वेशन जे पण डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल त्याच्यामधल्या डिफरन्शियल कोइफिशियंट्स आयडेंटिफाय करा. फॉर एक्झाम्पल असं काय असं डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब प्लस डी वाय बाय डी एक्स और डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इक्वल टू 0. व्हॉट विल बी ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन 3. कारण याचे डिफरन्शियल कोइफिशियंट कोणते 3 आहेत 1 2 3. याच्यामधला हायेस्ट कोणता आहे थर्ड. संपलं. राईट. सो सिंपल डेफिनेशन आहे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म त्याला आपण काय म्हणणार ऑर्डर. आता जी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म आहे त्याची पॉवर चेक करायची आहे. सो व्हॉट इज डिग्री, डिग्री इज पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म. एकदा का तुम्ही हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म बघितली त्याची फक्त पॉवर चेक करा, पॉवर काय. राईट. याच्यात हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म काय होती एकच होती. व्हॉट इज पॉवर इयर, याची पॉवर किती 1. सो याची डिग्री किती झाली 1. कम टू दिस. याच्यात हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म कोणती आहे, ही हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म आहे. व्हॉट इज पॉवर 2. ही नाही घ्यायची 3, जरी ही हायर नंबर आहे बट ही हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म आहे का नाही. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुमचा काय सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्मची पॉवर चेक करा. व्हॉट इज पॉवर इयर 2. सो या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर किती झाली 2, डिग्री किती झाली 2. राईट. तर एवढं सिंपल कॉन्सेप्ट आहे ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन्स. राईट. आणि याच्यावर एक कम्प्लीट एक्सरसाइज आहे कारण एक क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी राहतो याच्यावर. एक एक्सरसाइज कम्प्लीट याच्यावरच टाकले. डिफरन्शियल इक्वेशन दिलेले त्याची ऑर्डर आणि डिग्री तुम्हाला फाइंड आउट करायची. सो डेफिनेशन्स लिहा. आपण एक्झाम्पल डायरेक्ट बुकमधले घेऊयात. यू जस्ट राईट मेन्शन व्हॉट इज ऑर्डर, व्हॉट इज डिग्री म्हटले ते सेकंड एक्झाम्पल एक लिहून घ्या. आपण मग एक्झाम्पल घेऊयात. राईट. आणि एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण आपण डिग्री लिहिणार डिग्री कधी पण फ्रॅक्शनमध्ये नको आहे. फॉर एक्झाम्पल या पद्धतीचं काही इक्वेशन दिलेलं आहे
इफ सच टाइप ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज गिवन टू यू. याची ऑर्डर तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकतात. ऑर्डरसाठी आपण फक्त डिफरन्शियलची टर्म चेक करणार आहोत. व्हॉट विल बी ऑर्डर ऑफ दिस 1. याची ऑर्डर किती होणार आहे 1, कारण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बट याची डिग्री लिहिताना फ्रॅक्शन नको आहे. फ्रॅक्शन इन द सेन्स हे काय स्क्वेअर रूट, म्हणजे पॉवर किती झाली 1/2. सो जेव्हा तुम्ही डिग्री लिहिणार ऑफ सच टाइप ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, स्क्वेअरिंग, हे बघा स्क्वेअर रूट असेल तर काय करणार तुम्ही स्क्वेअरिंग, राईट. क्यूब रूट असेल तर काय करणार आहे टेकिंग क्यूब्स ऑन बोथ साईड. सिम्पल. डिग्री लिहिताना फ्रॅक्शन डिग्री नसणार आहे कधी, राईट. सो इथे जर तुम्ही स्क्वेअर केल्यावर तुम्हाला टर्म काय भेटणार dy/dx प्लस 8x इज इक्वल टू साइन स्क्वेअर x, राईट. सो नाउ व्हॉट विल बी ऑर्डर तर 1 आहे. व्हॉट विल बी डिग्री 1. डिग्री किती होणार आहे 1. बस एवढं एक फक्त. ऑर्डरला तर काही प्रॉब्लेम नाही. डिग्री लिहिताना फ्रॅक्शन डिग्री कोणी लिहिणार नाही. 1/2 1/3 वगैरे असं कोणी लिहिणार नाही. सो राईट डाऊन फर्स्ट एक्झाम्पल. इन्स्ट्रक्शन लिहा. राईट डिटरमाइन ऑर्डर अँड डिग्री ऑफ फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. डिटरमाइन order and degree of following differential equation. राईट. मी एक साथ लिहित जातोय, तुम्ही ऑर्डर आणि डिग्री लिहा. हां, नंतर आपण एक एक एक्झाम्पल क्विकली डिस्कस करूयात. सो फर्स्ट वन इज फक्त ऑर्डर आणि डिग्री लिहायची. राईट. इथे याच्याच पुढे लिहून टाका ऑर्डर डिग्री. Right, so you have to write order and degree of these differential equations.
राईट. हिअर फर्स्ट इक्वेशन एकदा क्विकली डिस्कस करूया. सो याच्यात डिफरन्शियल कोएफिशियंटच्या सम कोणत्या आहेत? दोन आहेत. एक ही आहे आणि सेकंड काय? dy बाय dx. राईट. दिस इज फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. दिस इज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो हायेस्ट काय झालं? दिस वन इज हायेस्ट. सो व्हॉट विल बी ऑर्डर हिअर? ऑर्डर विल बी 2. जी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म आहे त्याचीच पॉवर चेक करा. पॉवर किती? 1. सो ऑर्डर विल बी 2, डिग्री विल बी 1. ठीक आहे. सेकंड, जेव्हा पण स्क्वेअर रूट्स असतील, क्यूब रूट्स असतील, ते रिमूव्ह करून घ्या पहिले. राईट. जसं इथे क्यूब रूट आहे. सो क्यूब रूट असेल तर काय करणार? क्यूब्स ऑन बोथ साईड. राईट. सो क्यूब्स केल्यावर काय बनणार? 1 प्लस dy बाय dx चा स्क्वेअर इज इक्वल टू डी क्यूब y अपॉन dx क्यूब. याचं काय बनणार? याचा काय बनणार? क्यूब. राईट. नाव व्हॉट इज ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन? 2. अँड व्हॉट अबाउट डिग्री? हां, ही जी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म याची पॉवर किती आहे? 3. हां, फ्रॅक्शनमध्ये राईट हँड साईड फ्रॅक्शनमध्ये नाही, हे काय झालं? 1/3 झालं ना. हां. सो तुम्ही जर हे बघा, हे जर इक्वेशन असंच ठेवलं, जसं 1 प्लस dy बाय dx याचा स्क्वेअर, याची पॉवर किती आहे? 1/3. राईट. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म काय इथे? सेकंड. ऑर्डर तर किती येणार? 2. याची पॉवर 1 लिहिणार का तुम्ही? आता आहे 1, बट इथे काय आहे? 1/3 आहे. सो ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जर क्यूब्स केले दोन्हीकडे, ॲक्च्युअल पॉवर काय येणार आहे? हे बघा, इथे तुम्हाला हे सॉल्व करून घ्यावं लागेल. 1 प्लस dy बाय dx स्क्वेअर क्यूब्स केले तर हे कॅन्सल होणार. सी, तुम्ही डायरेक्टली जर इथेच पॉवर लिहिली की इथे ऑर्डर किती आहे? 2 आणि डिग्री किती आहे? 1, दॅट विल बी रॉंग. कारण इथे काय स्क्वेअर रूट आहे. सो ॲक्च्युअलमध्ये याची डिग्री 1 नसणार आहे. याची डिग्री किती असणार? 3 असेल. नेक्स्ट बघा, इथे काय केलं तुम्ही? हे मल्टिप्लाय पहिले करून घ्यावं लागेल. डायरेक्टली याची ऑर्डर डिग्री लिहिते. इथे पण dy बाय dx आहे, इथे पण dy बाय dx आहे. सो हे मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय बनेल? dy बाय dx चा काय बनणार आहे? स्क्वेअर इज इक्वल टू 2 sin x प्लस 3. अँड नाव यू कॅन राईट ऑर्डर अँड डिग्री. सो व्हॉट विल बी ऑर्डर हिअर? ऑर्डर विल बी 1, ऑर्डर विल बी 1, डिग्री विल बी 2. राईट. नेक्स्ट, इथे काय करणार? 1/2 आहे इथे. 1/2 क्यूब स्क्वेअर चालतील, फ्रॅक्शन स्क्वेअर रूट क्यूब रूट ते नको आहे. सो इथे जर 1/2 आहे तर आपल्याला काय करावं लागेल? स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. सो जर इथे स्क्वेअर केलं तर इक्वेशन काय बनणार? 1 प्लस dy बाय dx चा स्क्वेअर याचा क्यूब बनेल इज इक्वल टू 8चा स्क्वेअर करायचा आहे 64 अँड डी स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर याचा काय बनणार? स्क्वेअर. अँड नाव यू कॅन राईट ऑर्डर डिग्री. व्हॉट विल बी ऑर्डर? राईट, इट विल बी 2. and what is power of highest order derivative term? 2. नेक्स्ट काय करणार इथे? आता स्क्वेअर पण करावं लागेल. स्क्वेअर जरी केलं, इथे स्क्वेअर जरी केलं तर इथे 2/3 बनेल. बरोबर ना? हे बघा, कंप्लीट इक्वेशनमध्ये कुठे स्क्वेअर रूट, क्यूब रूट, 4th रूट, 5th रूट नको आहे आपल्याला. सो सपोज तुम्ही पहिले स्क्वेअर केलं, स्क्वेअर जरी केलं तर हे रिमूव्ह होणार. राईट. बट इथे काय बनणार? 2/3 बनेल. टर्म काय बनेल? 2/3 आणि 20चा स्क्वेअर बनेल. परत तुम्हाला काय करावं लागेल? क्यूब्स करावे लागतील. राईट. सो इन्स्टेड ऑफ दॅट हे बघा, पहिले स्क्वेअर करावं लागेल आणि नंतर क्यूब करावं लागेल. सो 2 × 3 किंवा एलसीएम काय बनणार? 1/2 आणि 1/3, 3 × 2 याचं काय बनणार? एलसीएम काय बनेल? 6.
सो डायरेक्टली आपण 6 पॉवर घेऊयात. और तुम्हाला हे बघा, हे तर क्लिअर आहे की इथे स्क्वेअर रूट याचं स्क्वेअर करावं लागेल, राईट. इथे क्यूब रूट आहे तर काय करावं लागणार आहे, टेकिंग क्यूब्स, म्हणजे टोटल पॉवर किती होणार आहे, 6. सो सेपरेट स्टेप करण्याच्या ऐवजी आपण इथे डायरेक्टली काय घेऊयात, टेकिंग 6 पॉवर. सो 6 पॉवर घेतल्यावर काय होणार आहे, डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब, याची 6 पॉवर, डी वाय बाय डी एक्स याची 6 पॉवर इज इक्वल टू 20 टू दी पॉवर 6. सो काय टर्म बनली, डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब, याचा काय बनला क्यूब, डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 20 टू दी पॉवर 6. सो व्हॉट विल बी ऑर्डर अँड डिग्री, so order will be 3, degree will be 3, right. so हा एक पॅटर्न व्यवस्थित लक्षात असू द्या. सो ऑर्डर डिग्री लिहिताना बेसिकली तुम्हाला जे पण डिफरन्शियल इक्वेशन थोडं सिम्प्लिफाय करून घ्यायचं. सिम्प्लिफाय इन द सेन्स स्क्वेअर रूट असेल तर ते रिमूव्ह करा, तेवढंच सिम्प्लिफिकेशन आहे. बाकी मग हे मल्टिप्लिकेशन वगैरे हे तुम्हाला कळून जाईल. सो स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट हे काहीच नको आहे, ते सगळे रिमूव्ह करा आणि मग तुम्हाला ऑर्डर आणि डिग्री लिहायची. राईट. एक लास्ट आपण लिहूयात, नंतर पुढचा टॉपिक बघू. व्हॉट विल बी ऑर्डर अँड डिग्री हियर सांगा. व्हॉट विल बी ऑर्डर, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म काय, फोर्थ. सो ऑर्डर किती झाली, 4. क्यूब रूट, स्क्वेअर रूट वगैरे काय आहे का, क्यूब्स आहे. क्यूब्स वगैरे चालतील आपल्याला, स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट ते नको आहे. सो व्हॉट विल बी डिग्री, याची पॉवर किती आहे, 1. सो ऑर्डर इज 4, डिग्री इज 1. क्लिअर आहे का, काही कन्फ्युजन असेल तर विचारून घ्या. हां, स्क्वेअर क्यूब्स वगैरे असतील तर चालेल, राईट. जसं इथे क्यूब आहे, हा क्यूबने रिमूव्ह करायचं, मग हे क्यूब रिमूव्ह करायला तुम्हाला 1/3 रूट घ्यावं लागेल, क्यूब रूट घ्यावं लागेल, राईट. रूल काय आहे की तुमचं स्क्वेअर रूट, क्यूब रूट ते नको आहे, डिफरन्शियल इक्वेशन सिम्प्लिफाय पाहिजे. हां, तेच फ्रॅक्शनच झालं, 1/2 किंवा 1/3. राईट. सो एक क्वेश्चन तुम्हाला याच्यावर कंपल्सरी राहील, ऑर्डर आणि डिग्री. नेक्स्ट पुढचा टॉपिक लिहा, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सो डिफरन्शियल इक्वेशनला डी पण कधीतरी लिहून येणार. सो कन्फ्युजन करायचं नाही. डी म्हणजे काय झालं, डिफरन्शियल इक्वेशन. हे बघा, इथे आपण डिफरन्शियल इक्वेशन्स फॉर्म केलेत. सो डिफरन्शियल इक्वेशन जर फॉर्म करायचं असेल तर तुम्हाला काय यूज करावे लागतील, डेरिव्हेटिव्स. हां, सो हा फर्स्ट पार्ट मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, असे 2 पार्टमध्ये चॅप्टर डिवाइड केलेलं आहे. सो आपण हेडिंग काय लिहिलं आहे, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सो आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे तुम्हाला फंक्शन दिलेलं असेल त्याच्यावरून तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं आहे.
सो डिफरन्शियल इक्वेशन कसं फॉर्म होणार आहे युजिंग डेरिव्हेटिव्स. याचा नेक्स्ट पार्ट याला रिव्हर्स प्रोसेस करायची आहे की डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल तिथून तुम्हाला सोल्युशन त्याचं फाइंड आउट करायचं. ठीक आहे ओके. सो आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सो सपोज y इज इक्वल टू a इंटू एक्स स्क्वेअर प्लस बी. सो y इज अ फंक्शन ऑफ x. सोल्युशन दिलेलं आहे where a and b are arbitrary constant. A and b are arbitrary constant. This is the given data. तुम्हाला काय फॉर्म करायचं आहे डिफरन्शियल इक्वेशन. आता याच्यात काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे. जेवढे आर्बिटरी कॉन्स्टंट असतील तितक्या वेळेस डेरिव्हेटिव्स घ्यायचे. जितके आर्बिटरी कॉन्स्टंट असतील. आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणजे काय झालं हे बघा. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5 असं जर इक्वेशन असेल. आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणजे काय ज्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. इथे 5ला आपण आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणणार का नाही. 5ची व्हॅल्यू आहे 5. इथे या इक्वेशनमध्ये आर्बिटरी कॉन्स्टंट काय फक्त a ज्याच्या व्हॅल्यूज चेंज होऊ शकतात. सो इथे मेन्शन केलेले a आणि b हे दोन्ही डिफरन्स लक्षात आले का. या इक्वेशनमध्ये आर्बिटरी कॉन्स्टंट किती झाले 2. सो हे इक्वेशन आपण कितीदा डिफरन्शिएट करणार 2दा. हे जर गिवन पॉईंट असला असता हा जर स्टार्टिंग पॉईंट असला असता तर इथे आर्बिटरी कॉन्स्टंट एकच आहे. सो कितीदा हे डिफरन्शिएट केलं असतं एकदाच. जेवढे आर्बिटरी कॉन्स्टंट असतील तितका द्या ते सोल्युशन तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. सो y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस बी वेअर a अँड बी आर आर्बिटरी कॉन्स्टंट. म्हणजे या इक्वेशनमध्ये या सोल्युशनमध्ये किती आर्बिटरी कॉन्स्टंट आहे 2. तर हे जे सोल्युशन आहे हा जो स्टार्टिंग पॉईंट आहे आपण कितीदा डिफरन्शिएट करणार 2दा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स सांगा काय बनणार. dy बाय dx इज इक्वल टू a इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती झाला 2x. b इज आर्बिटरी कॉन्स्टंट याचा डेरिव्हेटिव्ह किती होणार आहे 0. याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार का नाही. का नाही म्हणणार कारण आपण डेफिनेशन लिहिली. डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन काय लिहिली. इथे कुठे मेन्शन आहे का की इट शुड हॅव आर्बिटरी कॉन्स्टंट इन इट नाही. सो डिफरन्शियल इक्वेशनची जी डेफिनेशन आहे याच्यात आर्बिटरी कॉन्स्टंट कुठेच मेन्शन नाही आहे. सो तुम्ही जे डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करणार आहात जे तुम्ही फायनलला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करणार आहात त्याच्यात आर्बिटरी कॉन्स्टंट नको आहे. या इक्वेशनमध्ये आर्बिटरी कॉन्स्टंट आला आहे. सो इथे तुम्ही स्टॉप नाही होणार. परत हे इक्वेशन तुम्हाला काय करावं लागेल डिफरन्शिएट करावं लागेल. सो तुमच्याकडे आता इक्वेशन काय झालं हे तुमचं इक्वेशन झालं. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो पुन्हा या इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं आहे. सो dy बाय dx याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू सांगा 2ax याचा डेरिव्हेटिव्ह किती लिहिणार 2a. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती झाला 1. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती झाला 1. सो आता तुमच्याकडे 2a ची व्हॅल्यू आली. लक्ष द्या 2a ची व्हॅल्यू किती आली डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर. याला तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार का नाही. का नाही म्हणणार बिकॉज इट हॅज आर्बिटरी कॉन्स्टंट. हा आर्बिटरी कॉन्स्टंट रिमूव्ह कसा करायचा तुम्ही 2a ची व्हॅल्यू किती आहे डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर या इक्वेशनमध्ये पुट करू शकतात. सो इक्वेशन 1 बिकम्स काय बनणार इक्वेशन 1 dy बाय dx इज इक्वल टू 2a च्या जागी काय लिहितोय मी डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर इंटू वॉट एक्स. व्हॉट इज ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन सांगा. व्हॉट इज ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन 2. व्हॉट इज ऑर्डर 2 राईट. ऑर्डर इज 2. याला तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन म्हणू शकतात. वाय बिकॉज इट हॅज हे कोणतं व्हेरिएबल झालं तुमचं इंडिपेंडंट व्हेरिएबल. ठीक आहे डिपेंडंट व्हेरिएबल नाही याच्यात वाय नाही आहे. बाकी काय तुमचे डिफरन्शियल कोएफिशियंट्स आहेत. आर्बिटरी कॉन्स्टंट नाही. हे बघा हा तुमचा स्टार्टिंगचा पॉईंट होता. सो दिस इज युअर स्टार्ट पॉईंट. काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सो दिस इज कॉल्ड एज सोल्युशन.
याच्यात आर्बिटरी कॉन्स्टंट काउंट करून घ्या. किती आर्बिटरी कॉन्स्टंट आहे? 2. 2 जर आर्बिटरी कॉन्स्टंट असतील तर कितीदा डिफरन्शिएट करणार? 2दा. एक आर्बिटरी कॉन्स्टंट असेल तर एकदाच. 3 आर्बिटरी कॉन्स्टंट असतील तर 3दा डिफरन्शिएट करायचे. राईट. हा एक पॉईंट आहे की जेवढे नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट आहे तितक्या त्या तुम्हाला ते इक्वेशन काय करायचं आहे? डिफरन्शिएट. सेकंड, नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट शुड बी इक्वल टू ऑर्डर. हे बघा 2 पॉईंट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट शुड बी इक्वल टू ऑर्डर ऑफ डिफरेंशियल इक्वेशन. This is first point. Second, फायनल डिफरन्शियल इक्वेशन. फायनल पण काही गरज नाही. डिफरन्शियल इक्वेशन शुड नॉट हॅव कॉन्स्टंट इन इट. कॉन्स्टंट म्हणजे आर्बिटरी कॉन्स्टंट इन इट. हे 2 पॉईंट तुम्हाला फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनमध्ये लक्षात ठेवायचे. हां, जेवढे नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट आहे तितक्या त्या डिफरन्शिएट करून टाका. आणि सेकंड, जे तुम्ही फायनल जे पण तुमचा आन्सर असणार आहे त्याच्यात चेक करायचं आहे इट शुड नॉट हॅव आर्बिटरी कॉन्स्टंट इन इट. जसं इथे स्टॉप नाही होणार तुम्ही. दिस इज नॉट अ डिफरन्शियल इक्वेशन, कारण याच्यात आर्बिटरी कॉन्स्टंट आलं आहे. मग हा तुम्हाला प्रिव्हियस डेटावरून कुठून तरी रिप्लेस करायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. चला पटकन लिहा, आपण एक्झाम्पल घेऊयात. सो आपण 2दा इथे डिफरन्शिएट केले. दिस इज फर्स्ट टाइम, दिस इज सेकंड टाइम. जेवढे आर्बिटरी कॉन्स्टंट आहे तितक्या ते डेरिव्हेटिव्ह घ्या. राइट डाउन क्वेश्चन. ऑप्टेन झाले का लिहून? ऑप्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग आर्बिटरी कॉन्स्टंट. ऑप्टेन द डिफरन्शियल इक्वेशन by eliminating arbitrary constant.
फर्स्ट वन एक्स क्यूब प्लस वाई क्यूब is equal to 4ax. X cube plus y cube is equal to 4ax. What is arbitrary constant here? A. किती number of arbitrary constant किती झाला 1. So हे जे solution आहे हे तुम्ही कितीदा differentiate करणार 1 time only, right? लिहिलंय question? लिहा. Differentiating with respect to x. Differentiating with respect to x. X cube चा डेरिवेटिव 3x स्क्वेअर प्लस y क्यूब चा डेरिवेटिव 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू सांगा 4ax चा डेरिवेटिव किती येणार 4a x चा डेरिवेटिव 1. सो इज दिस अ डिफरन्शियल इक्वेशन? नो, कारण याच्या डिफरन्शियल याच्यात काय आर्बिटरी कॉन्स्टंट आहे 4 नाही आर्बिटरी कॉन्स्टंट काय a ज्याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. सो कसं रिप्लेस करणार सांगा. आणि एकदाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, याचा डेरिव्हेटिव्ह नाही घ्यायचा परत, कारण आर्बिटरी कॉन्स्टंट काय एकच आहे, राईट. हा रूल मॅच झाला पाहिजे की नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट शुड बी इक्वल टू व्हॉट ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. काय करणार सांगा. इथे 4a दिसतोय बरोबर आहे का. हा 4a रिप्लेस करून टाका या इक्वेशनमध्ये, राईट. सो हे इक्वेशन काय बनणार एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 4aच्या जागी मी कंप्लीट टर्म लिहू शकतो 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx इंटू वॉट एक्स. सो दोन्ही रूल मॅच होत आहे का चेक करून घ्या. काय दोन्ही रूल, व्हॉट इज ऑर्डर हिअर. ऑर्डर काय या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर किती आहे 1 विच इज इक्वल टू नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट. सेकंड याच्यात आर्बिटरी कॉन्स्टंट आहे का नाही. सो दिस इज युअर डिफरन्शियल इक्वेशन, राईट. ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग आर्बिटरी कॉन्स्टंट. सेकंड लिया y इज इक्वल टू a cos log x, y इज इक्वल टू a इंटू cos log x प्लस b इंटू साइन ऑफ log x. सो हाऊ मेनी आर्बिटरी कॉन्स्टंट्स आर देअर 2. सो तुम्हाला दोनदा डिफरन्शिएट करायचं आहे, राईट. सो लेट अस डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू सांगा a cos log x. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार. a ला ॲज इट इज लिहावं लागेल, कॉन्स्टंट आहे. cos log x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस साइन log x इंटू 1 बाय एक्स. क्लियर आहे का. कॉस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय आला मायनस साइन लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स प्लस बी इंटू साइन लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ लॉग एक्स इंटू वॉट 1 बाय एक्स. एकदाच डिफरन्शिएट झाले. नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट किती आहे 2. सो हे दोनदा डिफरन्शिएट करायचं आहे. आता बघा याच्यात या दोन टर्ममध्ये कॉमन काय निघणार 1 बाय एक्स 1 बाय एक्स. हा एक्स इकडे घेतला तरी चालेल. सो इकडे घेऊन टाकूयात. काय बनणार इक्वेशन एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय उरेल इथे मायनस ए साइन लॉग एक्स प्लस बी इंटू कॉस लॉग एक्स. क्लिअर आहे का ही टर्म. 1 बाय एक्स दोन्ही टर्ममध्ये ते कॉमन काढून एक्स इकडे शिफ्ट केलं. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो डिफरन्शिएटिंग अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग अगेन
विथ रिस्पेक्ट टू एक्स. लक्ष द्या आता, एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स, हा याचा डेरिव्हेटिव्ह कसा लिहिणार तुम्ही? एक्स इंटू डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार सांगा? यू इंटू व्हीने लिहावं लागेल, राईट. दोन फंक्शन आहे, सो फर्स्ट फंक्शन इंटू डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 1. क्लिअर आहे का? यू इंटू व्ही मायनस ए साईन लॉग एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे मायनस ए ॲज इट इज साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ लॉग एक्स इंटू 1 बाय एक्स इकडे प्लस बी इंटू कॉस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन लॉग एक्स इंटू वॉट 1 बाय एक्स. पुन्हा इथे 1 बाय एक्स काय येणार? कॉमन. हा एक्स इकडे शिफ्ट करा, बरोबर ना. म्हणजे प्रत्येक टर्मला इथे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? एक्सने. हे कळते का? डायरेक्ट ती स्टेप लिहिली नाही. जसं इथे पण 1 बाय एक्स कॉमन काढून इथे पण 1 बाय एक्स दोन्ही टर्मला एक्स इकडे शिफ्ट केला तर ही टर्म काय बनणार? एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, इथे काय उरणार आहे? मायनस ए कॉस लॉग एक्स मायनस बी साईन लॉग एक्स. यू कॅन टेक मायनस साईन कॉमन. मायनस साईन कॉमन काढली तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल सांगा? ए कॉस लॉग एक्स प्लस बी साईन लॉग एक्स. इज दिस अ डिफरन्शियल इक्वेशन? नो, कारण याच्यात आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. आता ही जी कंप्लीट टर्म आहे ए कॉस लॉग एक्स प्लस बी साईन लॉग एक्स, याला तुम्ही काय लिहू शकतात? वाय. हे सबस्टिट्यूशन तुम्हाला भेटतील असं होणार नाही की काहीच भेटत नाही सबस्टिट्यूशन करायला, राईट. हा जो कंप्लीट ब्रॅकेट आहे याला तुम्ही काय लिहू शकणार? वाय, राईट. सो तुमचं इक्वेशन काय बनेल बघा. इक्वेशन काय म्हणणार आहे? एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय. मायनस वाय इकडे शिफ्ट करा. सो व्हॉट इज युअर फायनल आन्सर? एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इक्वल टू 0. दोन्ही रूल सॅटिस्फाय होते का एकदा चेक करून घ्यायचं. व्हॉट इज ऑर्डर हिअर? व्हॉट इज ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन? 2, बरोबर ना. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म किती आहे? 2, विच इज इक्वल टू नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट. आणि याच्यात आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत का? नो. चलेगा? नेक्स्ट लिया y इज इक्वल टू
a e to the power 5x y is equal to a into e to the power 5x plus b into e to the power minus 5x. राईट. करा फर्स्ट स्टेप. किती आर्बिटरी कॉन्स्टंट आहे 2 ए अँड बी. कितीदा डिफरन्शिएट करावं लागणार आहे 2दा. करा बरं. So differentiate this with respect to x. So y चा डेरिव्हेटिव्ह किती येणार dy by dx is equal to a as it is e to the power 5x. काय ना डेरिव्हेटिव्ह e to the power 5x into 5 plus b into e to the power minus 5x into minus 5. Right, so proper लिहून घ्या. So this will be what 5a into e to the power 5x minus 5b e to the power minus 5x. हे एकदाच डिफरन्शिएट झालं. सेकंड टाइम डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएटिंग अगेन विथ रिस्पेक्ट टू x. करा आणि बघा काय वाटतंय. So dy by dx चा डेरिव्हेटिव्ह d square y upon dx square is equal to 5a as it is e to the power 5x याचा डेरिव्हेटिव्ह e to the power 5x into 5 minus 5b as it is e to the power minus 5x चा डेरिव्हेटिव्ह e to the power minus 5x into minus 5. So this will be what 25a, right, 5 into 5 25a e to the power 5x minus plus 25b e to the power minus 5x. Right, काय करणार पुढे 25 you can take common. So equation becomes what d square y by dx square is equal to 25 in bracket a e to the power 5x plus b e to the power minus 5x. Right, this is what y 25y. So this is your differential equation. What is order here 2, which is equal to number of arbitrary constant. आणि या फायनल इक्वेशन मध्ये आर्बिटरी कॉन्स्टंट्स आहेत का नाही. Next, fourth one, y is equal to c1 e to the power 2x plus c2 e to the power 5x. राइट. सो दोघांमध्ये डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे. इथे 5x होतं, याचाच कॉन्जुगेट इथे -5x. इथे आहे का अशी टर्म. हे जेव्हा कॉन्जुगेट असतील एकमेकांचे यू कॅन फॉलो दिस मेथड. डायरेक्टली डिफरन्शिएट करायला घ्या. म्हणजे जेव्हा तुम्ही डायरेक्ट डिफरन्शिएट करणार इथे तुम्हाला कॉमन भेटले 25 तुम्हाला कॉमन आले. तुम्ही जर हे डायरेक्ट डिफरन्शिएट करायला घेतलं तर कॉमन भेटणार नाही. नंतर तुम्ही चेक करा की डायरेक्ट जर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स तर पुढे कॉमन निघणार नाही काही. रिप्लेस करायला काहीच भेटत नाही. सो जेव्हा हे दोन
पॉवर्स डिफरंट आहेत तेव्हा मेथड काय करूया, एक एक एलिमिनेट करत चालायचं आहे. जसं C1 e टू दी पॉवर 2x आहे, C2 e टू दी पॉवर 5x आहे. सपोज मला e टू दी पॉवर 5x रिमूव्ह करायचं आहे, एलिमिनेट करायचं आहे, म्हणजे इथे फक्त C2 हे बघा, इथे जर C2 असला असता, याचा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला तर ॲटोमॅटिक C2 काय होणार आहे, एलिमिनेट होणार आहे. सी बेसिकली आपण डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करतोय तो आपण काय करतोय, जे आर्बिटरी कॉन्स्टंट आहे ते काय करतोय, एलिमिनेट करत चाललोय. मग जर इथे अशी टर्म असली असती C2 आणि याचा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला तर C2 ॲटोमॅटिक काय होणार आहे, एलिमिनेट होणार आहे. सो e टू दी पॉवर 5x आपण रिमूव्ह कसा करणार, कितीने मल्टिप्लाय करावं लागेल थ्रू आउट, कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, -5x ने, राईट. सो मल्टिप्लाय बाय e टू दी पॉवर -5x. सो इक्वेशन काय बनेल, e टू दी पॉवर -5x इंटू y इज इक्वल टू C1 e टू दी पॉवर 2x इंटू e टू दी पॉवर -5x प्लस C2 e टू दी पॉवर 5x इंटू e टू दी पॉवर -5x. काय म्हणलं इक्वेशन, y इंटू e टू दी पॉवर -5x इज इक्वल टू C1 e ची पॉवर किती बनेल इथे, -3x प्लस C2, हे कॅन्सल आउट होणार. आता डिफरन्शिएट करा. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, u इंटू v ने सॉल्व करावं लागेल. काय ना सांगा डेरिव्हेटिव्ह, y इंटू e टू दी पॉवर -5x इंटू -5 प्लस e टू दी पॉवर -5x इंटू dy बाय dx इज इक्वल टू what will be derivative of this, C1 e टू दी पॉवर -3x इंटू -3, C2 चा डेरिव्हेटिव्ह 0, एक कॉन्स्टंट ॲटोमॅटिक काय झाला, एलिमिनेट, राईट. सो आता हे प्रॉपरली ठीक आहे, नाही लिहायची काही गरज नाही. आता तुम्हाला हे रिमूव्ह करायचं आहे. सो कितीने मल्टिप्लाय करणार, e टू दी पॉवर 3x ने. सो मल्टिप्लाय बाय e टू दी पॉवर 3x, राईट. सो बघा फर्स्ट टर्म काय, -5y e टू दी पॉवर -5x इंटू e टू दी पॉवर 3x, राईट, प्लस e टू दी पॉवर -5x इंटू e टू दी पॉवर 3x इंटू dy बाय dx इज इक्वल टू -3c1 उरेल फक्त, बरोबर आहे का. इथे e टू दी पॉवर 3x ने मल्टिप्लाय केलं तर टर्म काय होणार आहे, कॅन्सल. आता परत डिफरन्शिएट, पहिले हे लिहून घेऊयात. काय होणार, पॉवर आहे -5y, e ची पॉवर किती होणार, -2x प्लस e टू दी पॉवर -2x इंटू dy बाय dx इज इक्वल टू -3c1. आता जर डिफरन्शिएट केलं तर ही टर्म काय निघून जाईल, -3c1चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, 0. सो नाव यू कॅन डिफरन्शिएट दिस. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, राईट. याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. हे बघा इथे पण तुम्हाला u इंटू v यूज करावं लागेल. इथे पण डेरिव्हेटिव्ह घेताना काय करावं लागेल, u इंटू v, आणि राईट साईडचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली काय होणार आहे, 0. सो इथे रिप्लेस वगैरे काय करायची गरज नाही, कारण तुम्हाला जे डिफरन्शियल इक्वेशन भेटेल त्याच्यात आर्बिटरी कॉन्स्टंट असणार आहे का, नाही. सो हे दोन्ही एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. कधी काय करायचं आहे, हे पॉवर एकमेकांचे जर कॉन्जुगेट असतील तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या, तुम्हाला इथे कॉमन भेटून जाईल. बट हे जर कॉन्जुगेट नसतील, हे जर डिफरंट असतील तर तुम्हाला ही मेथड यूज करायची. एक एक या ज्या ईच्या पॉवर आहे या काय करायच्या, एलिमिनेट करत चालायचे. लिहा, इथपर्यंत लिहा, आपण हे पुढे डिफरन्शिएट करूया. बाकी रूल्स तुम्ही सेमच ठेवले की आर्बिटरी कॉन्स्टंट किती आहे, 2, तर तुम्हाला 2दा डिफरन्शिएट करायचंच आहे. हां, ते रूल्स चेंज नाही होणार, फक्त मेथड थोडीशी आपण चेंज केली आहे.
केले काय डिफरन्शिएट केलं का राईट हे काय बनेल -5ला ॲज इट इज ठेवा हे u इंटू वीने करायचं आहे सो काय बनणार y इंटू ई टू दी पॉवर -2x इंटू -2 प्लस ई टू दी पॉवर -2x इंटू dy/dx राईट नेक्स्ट ही टर्म प्लस ई टू दी पॉवर -2x इंटू d²y/dx² प्लस dy/dx इंटू ई टू दी पॉवर -2x चा डेरिव्हेटिव्ह ई टू दी पॉवर -2x इंटू -2 इक्वल टू काय बनणार 0 राईट 2 u इंटू वी एक तर याला एक अप्लाय केलं आहे आणि दुसरं दिसून सो दिस इज युअर फायनल आन्सर राईट हे पुढे मल्टिप्लाय वगैरे करून तुम्ही नेक्स्ट स्टेपला लिहू शकता राइट एक ट्राय करा y इज इक्वल टू ई टू दी पॉवर -2x इन ब्रैकेट a cos x प्लस a cos x प्लस b sin x काय करणार पहिले सांगा डायरेक्ट डिफरन्शिएट करायला घेणार का हां पहिले मल्टिप्लाय करून घ्या कशाने मल्टिप्लाय करणार ई टू दी पॉवर 2x ने किंवा ही टर्म इकडे शिफ्ट करा ही टर्म इकडे आल्यावर काय बनणार आहे ई टू दी पॉवर 2x इंटू वाय इज इक्वल टू इकडे काय उरेल a cos x प्लस b sin x आणि कितीदा डिफरन्शिएट करावं लागेल 2दा राईट ही जी टर्म इकडे शिफ्ट करून घ्या पहिले सो हे काय बनणार ई टू दी पॉवर 2x इंटू वाय इज इक्वल टू a cos x प्लस b sin x राईट नाउ यू डिफरन्शिएट दिस फॉर 2 टाइम्स बघा काय ते 2 आर्बिटरी कॉन्स्टंट आहे 2दा डिफरन्शिएट करावं लागेल